विरारमध्ये आता स्थानक परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलं, त्याचा परिणाम वाहतुकीवर झालाय। त्यामुळे विरार स्थानकापासून बोरिंज आगाजी अर्नाळा या ठिकाणी जाणाऱ्या नंदाखाल या ठिकाणी जाणाऱ्या मार्गावर ट्रॅक्टर सेवा सुरू केलेली आहे। या पाण्यातून दुचाकी प्रवास करू शकत नाही। पुढचे काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास मात्र शहरात भीषण परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी दाट शक्यता वर्तवलेली आहे। या ठिकाणी या ट्रॅक्टरमधनं वाहतूक सुरू केलेली आहे। विरार पूर्वेकडील बोरिंज आगाशी मार्ग पूर्णतः पाण्याखाली गेलेला आहे। आता याच रस्त्यावरून शेकडो नागरिक जे आहेत ते ये जा करत असतात, मात्र साचलेल्या पाण्यातून वाट काढत या नागरिकांना जावं लागतंय। मात्र काही खाजगी ट्रॅक्टरवाल्यांनी, माझ्या समोर जर बघाल तर हा खाजगी ट्रॅक्टरवाला आहे, याने ही सेवा जी आहे ती सुरू केलेली आहे। विरार रेल्वे स्थानक ते बोरिंज परिसर हा कमीत कमी 10 ते 15 किलोमीटरचा अंतर आहे आणि या अंतरावरून नागरिकांना पायी चालत जावं लागतं। मात्र या ट्रॅक्टरच्या साह्याने नागरिक आता ये जा करत आहेत। सकाळच्या सुमारास मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे आणि साचलेल्या पाण्यामुळे आता ही वाहतूक सुरू झालेली आहे आणि या सुरू झालेल्या वाहतुकीमुळे कुठेतरी नागरिकांना आपल्या घरी पोहोचता येणार आहे। त्यामुळे नागरिक जे आहे ते या ठिकाणून प्रवास करताना पाहायला मिळत आहे। मात्र प्रवास हा धोकादायक असल्याचे समोर दिसत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट महेश गोयलसह मी मनोज तांबे, साम टीव्ही, विरार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।